हॅलो हॅलो जरा तुझे वरती म्हणलं हॅलो हे बघूया मकरंद सोहनी यांच्याकडून हे 101 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो, आभार मानतो, धन्यवाद. त्याचप्रमाणे कुणकेश्वर गावचे आंबा बागायतदार आदरणीय पांडुशेठ नाणेरकर यांच्याकडून 201 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी प्रसाद मोरे यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसावरती एक गाणं झालं पाहिजे नक्कीच. धन्यवाद. त्याचप्रमाणे बगीरा गँग तांबडी चांबडी चमकते होण्याचं होता गाणं म्हणा. ए बगीरा ए बारक्या सगळे बघ गाणं का म्हणूक होत पण त्याच्यावर आमच्याकडे तसं रिदम नाही. आज ऐकलं ते सगळे ड्रम सेट आणून तुमच्यासाठी गाणं म्हणते बघ ना कसला का त्यांनी बारक्यानं म्हटलं नाही तुमचं काय तुमच्यासाठी काय नाही म्हटलं ना. प्रसाद मोरे यांचा जो वाढदिवस आहे एक गाणं सुरुवातीला घेतो. बुवा बोलले थोडंफार बोलले काय जास्त बोलले नाहीत बुवा त्यामुळे काय हरकत नाही. पहिला प्रसाद मोरे यांचा वाढदिवस त्यांच्या वाढदिवसावर ते गाणं बुवानी पण गाणी म्हटलं नाही वाढदिवसाची पण काय त्यांचं रेडिओ खराब झालेलं त्यामुळे तुमच्या गाण्याक नाव नाही बुवा दात 100% नाही. गायकाने बुवा ह्या गोष्टी समजून घेऊ करू कारण समीर कदमा खरी मी आता जर नाव ठेवलंय काय तो गाणा बेसूर गाता तर लोक तू हसण्याआधी लोका माका हसतील कारण तेवढी बुवा ह्या अभिमानानं सांगते की आवाज तसो पण काय आवाज सतत बाऱ्यात बुवांना 27 पासून त्याच्यामुळे आवाज बसलो पण हरकत नाही बुवा थोडंफार प्रयत्न करतो. सारा दिवस आज घाई का सारा दिवस आज घाई का वाढदिवस आज प्रसाद भाई का सारा दिवस आज घाई का वाढदिवस आज प्रसाद भाई का बार दिन ये आए बार दिन ये गाए बार दिन ये आए बार दिन ये गाए बार दिन ये आए बार दिन ये गाए. तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे Happy birthday to Happy birthday to Happy birthday. धन्यवाद धन्यवाद. या बक्षिसाचा स्वीकार करतो, आभार मानतो. त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी त्या भगवंताकडे त्यांनी महापुरुषांनी प्रार्थना करतो. बगीरा गँग यांच्याकडून हे पुण्याच्या 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. फरमाईश त्यांची हा बलटीत फरमाईश आहे बुवा
हे काय एवढ्या रात्री फोन कोणी केला ना? वहिनीने आमच्या फोन केला नाही. वहिनी नाही करूची, कारण वहिनीने सांगितलं काय, काय सांगितलं ऐकला? म्हणजे लगीन करणारा माणूस फसलो, कर्मान मेलो. उगाच एवढी पिलावं झाली काय हो? एकच मुद्दो फक्त घोडतोय, कारण माका ना याचा गजर ऐकून माका बाहेरसून काय सूचना येईल बुवा ह्या पद्धतीत जाऊ द्याचा, कसं कंटाळू येलो बाहेर तेव्हा शपथ बुवा हिंमत नाही झाली तुझी बोलाची. पण हरकत नाही, प्रत्येक तो विषय तो मी त्या एका शब्दावर तो बोलत राहिलोय. पण एखादी मुलगी बघा हो, आई वडिलांजवळ असते ना 10-20 वर्ष स्वतःच्या पोटच्या गोळ्याप्रमाणे त्याला सांभाळतात, आणि ज्यावेळी तिची पाठवणीची वेळ येते त्यावेळी ती आपोआप डोळ्यातनं पाणी येणार हो, कोणाच्याही असू दे नाही काय. पण ती जेव्हा भाव ती काही विचारता आमच्या वहिनींका, तू रडतच नाही, भाऊजी आमचे हसतात, तर ती सांगता जरा थांब बुवा, तुमचे शब्द जरा थांब म्हणता. हे आता हसतात ना, पुढचं आयुष्य यांना रडवतोय. खरोखर बुवा तसंच चालू आहे काय? हा बघा तो त्याची परिस्थिती बघून वाटत नाही हो, खरोखर तसा. पण बुवा शेवटी आपली बुवा तुम्ही आम्ही जे बाहेर आता आहोत ना, डोळे फोडतो रात्रभर नाही काय, ती आपल्या घर सांभाळणारी आपली कोणतरी नाही का अर्धांगिनी आहे. ती हा घराकडे म्हणून आपण उंडग्यासारखे फिरता वगैरे तर टकलेर पेटी घेऊन गावोगावी, नाही तर सगळा उघड्यावर पडला असता. चारच म्हणता म्हणजे काय हे तो स्टँडर्ड तो असतो बघा. हरकत नाही बुवा असतील तुझ्या, आणि माझा बुवा विषय एकच होतो, असू दे ना. हे धर्म आपण निर्माण केले बुवा, लक्षात ठेव. मी माझी वृत्ती कशी सर्व धर्म समभाव, हे काय नाही ना. मनुष्य अरे ज्या परमेश्वरात मनुष्याला जन्मात घातला ना, त्या ब्रह्मदेवान कधी सांगितलं ना काय त्यांनी जाती निर्माण, ह्या भाव तू ह्या जातीत जातो त्या जातीत जातो, विषयच नाही बुवा. हरकत नाही त्या विषयात आपण जाऊया नको. पण ज्याप्रमाणे बुवा आज बोलता बोलला बुवा ज्या काही विषय मांडलात, पण तुमची हिंमत नाही झाली की आज बोला, कारण तसं तापवलं होतं तुमका सुरुवाती, बुवात नाही पेटानं फटलं होतं. पण चांगल्या गोष्ट आज या बगीरासाठी एक, ही बगीरा गँग जी हा, त्या गँगसाठी एक गाणं, कारण त्यांची जी एकजूट जरी हे एवढेच हात की आणखी कोण होत ते 5-6 जणच आहेत ना, होत ना, म्हणजे असे जागोजागी पेरून ठेवलेले होते. हा त्यांच्यासाठी एक गाणं, तुमच्या दोस्तीसाठी एक गाणं बघा. दुःखाडवायला बाकी काय बोलल्या राग येत नाही, ह्या याक बोलला ना समर्या. आमची वहिनी बोलतात तेव्हा तो गप गुण टकली खाली घालून असता, पण आम्ही जर मी बोललोय तर असो. हा दुःखाडवायला उंबरासारखा, दुःखाडवायला उंबरासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, दुःखाडवायला उंबरासारखा, दुःखाडवायला उंबरासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. एक तू मित्र कर आरशा सारखा, एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, 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 वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर आरशा सारखा,
एक तू मित्र कर आरसा तारका हो बघा, अशी ही दोस्ती आज भगीरा गँगसाठी जरा जोरदार टाळा झाला पाहिजे. तर ही दोस्ती तुमची अशीच वारक्या, दोस्ती अशीच टिकून ठेवायची. दोस्ती जर तुमची असताना तुम्ही एकत्र असाल तर असले वाघ येऊ शकत नाही अंगावर. तो वाघा एकटीच जाता तू. म्हणून या ठिकाणी मुलांनी बरेचसे मुद्दे मांडलेत या ठिकाणी. पण मुळा सगळी गाणी म्हटलात, खरं आहे ते चांगलं आहे, पण आपण जर करू भावत आपण करत नाही. त्याची एक झलक फक्त बुवा या ठिकाणी येतो. कारण छत्रपती शिवाजी महाराज नाही का, कारण 65 किलोची तलवार वाजवतो, त्याचं नाव यसाजी. 2000 मुघलांसोबत एकटा खिंड लढवतो, त्याचं नाव बाजी. अरे हात तुटला तरी लढत राहतो, त्याचं नाव संभाजी. हात तुटला तरी लढत राहतो, त्याचं नाव तानाजी. अरे वाघाला भरतो, त्याचं नाव संभाजी. आणि या सर्वांना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण करतो, त्याचं नाव शिवाजी, त्याचं नाव शिवाजी, त्याचं नाव शिवाजी. म्हणून एक गाणं त्यांच्यासाठी बुवा. महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा. देवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. देवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. एकपणाने भरती पाणी मातीचा घागरी. भीमतडीचा तट्टानाया, भीमतडीचा तट्टानाया, यमुनेचे पाणी पाजा. जय महाराष्ट्र माझा, तुझी मुई गडगडणाऱ्या नभा. अस्मानीच्या सुलतानीला जबाब देती जिभा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो, सह्याद्रीचा सिंह गर्जतो. शिवशंभू राजा तरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. किती झाले आणि होतले राधेया भूवरती. परिणशिवा समान होणे या भूमीवरती. राधे छत्रपती, राधे छत्रपती, राधे छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. हे कुठेतरी आपण इतर गाणी म्हणण्यापेक्षा ह्या ठीक आहे चांगला हुआ. व तुम्ही कदमबुवांचं नाव घेताय, एक कदमबुवांची आठवण व पंचरत्नांची आठवण घेतो आणि गजर बुवा चालू करतो. कारण बुवा तसं काय मला बोलले नाहीत, कारण बुवाने सुरुवात केली, बुवाने जे जे काही विषय मांडले त्याची परतफेड केलेली आहे. पण त्याच्यानंतर बुवा मला सांगतात की तुझी हिंमत झाली नाही बोला. बुवा समोर युट्यूब आहे, खरा काय खोटा काय ते ईश्वराक माहीत. तुझी आज हिंमत झाली नाही बुवा. त्या दिवशी माझी कशी हिंदयात हिंमत नाही झाली, तशी आज तुझी हिंमत नाही झाली बोलायची. होय गरज होती, रागान गेलं फडफडत उठान. तुझा काय करते का बोल. पण माझा वाटला काहीतरी झंगाट होत हा, पण तर पान अकडे पारातला बुवा.
होय पण हरकत नाही बुवा, चांगली त्या ठिकाणी बुवासाठी एक गाणं बघा, कारण अगदी माझ्या जवळ तो मित्र हो. जरी आम्ही है स्टेजवर तुमका वाटतं की हे भांडत हे मरत एकामेकाच्या पोटावर बसतं, खरोखर म्हणजे तुमका सांगतोय खरा, पण एवढं जीवलग मित्र म्हणून त्याच्यासाठी एक तू ये. नाही तू काय कर माहिता, एकदम गोळा करतो एकदाच ये. पण बघ ना बुवा त्याच्या तोंडात तेज बघ, म्हणजे पुत्र हवायचा गुंडा त्याचा तीही लोकी झेंडा. गुंडा म्हणजे तू नव्हे, कारण तुकाराम महाराजांनी सांगितलंय नाही काय, पुत्र व्हावायचा गुंडा त्याचा तीनही लोकी झेंडा, असं तुकाराम महाराजांनी सांगितलं बुवा नाही काय. आणि तो व्यक्ती बघा, ती मुलं आता देव खया देवळात हा हे बघ हे देव बसलेले ओळखू घेतला येऊ गवा तो खयतो देवा तो ह्यो कुबेरा, ह्यो जो येता ना वर लक्ष्मी, हा पण लक्ष्मी देणार कोण, तो कुबेर, तो कुबेरा, तो प्रत्येकाच्या खिशातनं लक्ष्मी काढून आणता. हा आणि त्यांना काय सांगतं, वय रे तू बघून ठेवलं वय तिसरी धना तू काच विचारतोय तिसरी धना तू जेवढं बघून ठेवलं लग्नात नाही ना, एका तर पैसा हाणून देऊ नको. हिने काय सांगितलं, हे तुमच्या औषधी बापसाकडे तुमची तक्रार केला ना बुवा, काय त्यांच्या रे काय त्यांच्या मनावर. उद्या शाळेत जाताना समीर कदमान सांगितला ना, आजच बघूया तुझा खायचा रे तुझा खायचा, मरतील भांडण. जाऊ दे ना त्यांच्या. आता एक लक्षात घे बुवा, ह्याच्यानंतर लग्न होऊची ना, औषधी बापसा कन्यादान ह्यो विषय संपलेलो हा, त्या मान्य करून घ्यावा. पण जर असाच त्या मान्य हो, कारण आता काय झाला 100 पोरांच्या मागे 60च पोरी होत. 40 काय करायचा, हनुमान जयंतीक नाचायचं का म्हणजे कोणी रागवू नको, लग्न होतली सगळा होतला. पण काय ज्या ब्रह्मदेवान ज्यांनी खाली पाठवला ना, त्यांनी गाठ खैतरी बांधलेली आहे, गाठ खैतरी बांधलेली. आता बरेचसे जण तुमका सांगते, त्या दिवशी सावंतवाडी तुम्ही माझा मित्र त्याकडे कोण चिडूच गाव गेलो कर्नाटकात, त्या पोर काय बोलतात हे का माहित नाही रे. म्हटला काय रे, म्हटलं तकडनं तुझ्या अकडे खै गावली ना, नाही म्हणतं अकडचे बापू चिडूच देत नाही. अरे म्हटलं कर्नाटकाचे हाणलं, पण ती काय बोलता ती तुका समजता, तिथं बोलण्याकडे कोण लक्ष देता, आपल्या काय करूचा म्हणता, काम केलांचा मतलब घरची कामं सगळी करता. तू काही जाऊन बोललं अरे चांडा बरोबर बुवा, अशी परिस्थिती आहे बुवा. या ठिकाणी एक जबरदस्त नाट्यसंगीत आणि देशातील जवानांसाठी एक गाणं सोनेवाडी महिला मंडळ, वा बघ बुवा, महिला मंडळाकडून हे पारितोषिक आले, बक्षीस आले नाही तर त्याचा सन्मान करतो, आदर करतो. या ठिकाणी नक्कीच त्यांची फरमाईश पूर्ण करूया. घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा, घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा, कारवकरी मोर तानली उभवनी उंच पिसारा, घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा, घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा. या ठिकाणी अरे देशावरती एक गाणं नाही का, मेरे वतन के लोगो, महिला मंडळांनी हरला नाही गाणी हो तकडे म्हणू शकता सुरात आहे.
आज चांगलं दाबूक मिळतं काय आमचे भजन म्हणजे बुवा सुद्धा कमी आमचे गळे नरडे बसले ना कायच करू शकत नाही कारण आमचा मूळ अस्त्र ब्रह्मास्त्र ह्या असतात नाही काय पण आज मला चांगलं जोडी गावलो मी सुरात म्हणतो आज गाणं आहे हा जरा लक्ष द्या बारीक बारीक हरकती माझ्या ह्याच्यात आहेत ते लक्ष द्या त्या जरा शिकून घ्या काय हरकती म्हणजे त्या प्रत्येकाकडे नाही येत हा त्या जरा हा नाही ते राहू दे पण बारीक बारीक हरकती आहेत ते जर आज बघून ठेवा कारण आज तुम्ही काही करू शकत नाही म्हणजे एवढा एखाद्या बुवाक जर गाणाऱ्या बुवाक बोलला ना तो भुतूरना मेलो समजायचे म्हणजे माझी पुढे सांगते काय तो करू शकत नाही पिळवटून आणखी किती पिळवटणार पण ठीक आहे हरकत नाही मेरे वतन के लोगो जरा आँख में भर लो पानी लता मंगेशकर नाही का आज अजरामर होऊन गेला नाही का त्यांची गाणी अजरामर मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी जय हिंद की सेना जय हिंद की सेना जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया कहती है बसेरा डाल हुआ डाल पर सोने की चिड़िया कहती है बसेरा खरोखर गरज आहे सीमेवरती आज कित्येक जवान शहीद होतात नाही का कालच्या त्या भ्याड हल्ल्यामध्ये नाही का भ्याड हल्ल्याच्या नंतर ते जे आपले महाराष्ट्रातील 6 पर्यटक जे भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडले त्यांना श्रद्धांजली तर देऊया आपण त्या ज्यावेळी युद्धामध्ये आता जे युद्ध चालू आहे बघा भारत आणि पाकिस्तान त्या युद्धामध्ये एक जवान मराठी जवान हो त्या दिवशी 2 दिवसापूर्वी त्याला अख्खं कुटुंब त्याला सोडण्यासाठी प्लॅटफॉर्मवरती गेलो होतो आणि 2 दिवसानंतर पुन्हा त्याचं शव घेऊन आलेले काय तो प्रसंग असेल त्यांच्या पत्नीवर त्यांच्या आईवरती त्यांच्या वडिलांवरती नाही का म्हणून त्यांना सलाम करतो या ठिकाणी बुवा दुर्वासकर तुमच्या आवाजासाठी बगिरा गँग लीडर अक्षय पेडणेकर यांच्यासाठी एक 100 रुपयाचं पारितोषिक आहे हो समीर कदम बुवा आणि आमच्यामध्ये एक जुगलबंदी अभंग होते त्यासाठी हे 100 रुपयाचं पारितोषिक आहे काय तू काय विचारू तुला माहित हा तू नटीने मारली मिठी वाजवला माहित नाही ना घाबरू नको अण्णा जाऊ देते का नटीन मिठी मारलेली बघूच्या पूर्वी तसा होता पूर्वी तमाशा चालायचे ना कोण नटी मिठी अशी बाहेरसून आणायची आम्ही तेव्हा भजना बिना कमी असायची मग कोणतेही म्हणायचो अरे चल चल जाऊया तमाशा बघू नटी तकडची बाहेरसून आणलेली आहे नको एक बगिरा गँग साठी तुमचं लीडर कोण पेडणेकर अक्षय पेडणेकर नाही का होय ना तूच तो संस्थापक
अक्षय कोण मला सांग, त्याच्यासाठी एक गाणं पुढे रे. काय गाणं लिहून दिला ना बघा. कधी म्हटलेलं नाही देवाचं, आई शपथ तुमका सांगते. मी म्हटलंय ना, ह्यो बुवा जरी बुवाने वेगवेगळी गाणी म्हणू शकतात, त्यांचा तो हातखंड आहे. पण मी जेव्हा भजन चालू करताना एक जुनी आठवणी, जे जुने बुवा जे गाऊन गेले, परशुराम बुवा असतील, कदम बुवा असतील, भारुडाची झलक आणि मस्तपी गजर, पण आज जी गाणी म्हणून सांगतात, ए तू टप्पात बसलं काय टप्पत नाही, तू म्हण ना, तुका पैसे मी तुका देणार, माझ्यापेक्षा चांगलं हे म्हणू शकता. पण ठीक, आज हे काय येता काय बघूया. तू जर बरोबर तर नट्टीने मारली मिठी गाणं म्हटलं, त्यांनी 100 रुपये दिलेले, मी तुका देणार. कशात 500? पोरांचं जीव बघाय रे, ते पोरांचे म्हणजे पोरांचं गाणं हवं म्हणते का 500 बघा हो, किती पैशासाठी आहे हो. अरे पोरासाठी ह्याच्यावर पैसे नाही दिला ना, हे बघ फक्त कागद हा, पैसे देऊ नको अजिबात, त्यासाठी गाणं म्हणते तो अध्यक्ष संस्था बघ. आणि काही 4 पंचम दैवतपर्यंत आवाज जातो ह्याच्यामध्ये, कोणाची तरी कामं आहेत ती. आज किती दान गाणे तुला ठेवावे, नको वाजू नको ती पळांद आहे. किती दान गाणे तुला ठेवावे, डोळ्यातले पाणी नव्याने पहावे. किती दान गाणे तुला ठेवावे, डोळ्यातले पाणी नव्याने पहावे. पुढचा येत नाही ऐकला आता कसे गेला, बघ आवडला ना तेवढा तरी ना, कधी म्हटलेलं नाही हो भजन ना, भजन ह्या गाणं काय हा तरी जवळपास. पण ही सगळी बुवांका दिलेली, पण हरकत नाही बुवा. या ठिकाणी गजर घेऊया. श्री चंद्रकांत टुकरुल यांच्याकडून बाबू मोरे यांच्यासाठी मी निघालो, तुम्ही येताय का. या गजरासाठी हे 100 रुपयाचं पारितोषिक आलं. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रामनवमीचा सण आला हो आला, पालख्या निघाल्या पायी शिर्डीला. मुलावलं जनपाईन रमणाला तू पालखी घेऊन, झाडनं मुलावलं जनपाईन रमणाला तो पालखी घेऊन. गेली त्याने आज्ञा मला मी निघालो, तुम्ही दादा माझ्या साईना भेटाया, तुम्ही दादा मी निघालो, तुम्ही दादा माझ्या साईना भेटाया, तुम्ही दादा. धन्यवाद. पण थोडक्यात वेळ दिलेली आहे आणि बुवानी पण जवळ 45 मिनिटात गजर संपवला. मी पण प्रयत्न करणार, त्यांनी फक्त बुवांसाठी एक गाणं घेणार. आणि व जुनं तर सोनं ना, जुन्या संस्कृती गेल्या ना बुवा. आजकाल कुंकू कोणाच्या कपाळावर दिसत नाही बुवा, हायता काय सांगतात तुम्ही. आज कुंकवान जागा घेतला आणि कुंकवाची जागा टिकलेन घेतला ना बघा, नाही काय. आता तुमचा घैसूरला कोणाला सांगत नाही, पण प्रत्येकाच्या घरातली व्यथा बघा. बाथरूमात गेली थंय पिंपक चिपटवला, सौभाग्यवती भो थंय गम असेपर्यंत तो चिकाटलो. ऐकला गो केवढं मोठं. एकदा कीर्तनकार बुवाने सांगितलं नाही की पती हा परमेश्वर, स्त्रियांचा पती हा खरा दागिना आहे. मग तुमका कशा खवे मोहन माळा, कशा खवे चपलाहार, कीर्तनकार बुवा सांगतो. त्या सगळ्या एका बाईनं ऐकलं आणि ती उठली शेवटात. म्हणालो महाराज तुम्ही सांगतासा बरोबर, पती हा परमेश्वर, पती हा खरा दागिना. पण तुम्ही याच सांगा महाराज, जर एखादे प्रसंग घरात इलो आणि घरातले 4 जर दागिने असतील, ह्याच्या तरी वाण्याकडे गेला सोनाराकडे गेला, त्याच्याकडे जर दागिनो ठेवलो तर 4 पैसे तो सोनार आमका देत. आमच्या अंका खै नेऊन ठेवावं, कोण फुटकी कवडी तरी आणून देत. अशी परिस्थिती आहे. पण टिकलीची जागा हो, बाथरूमात जातात पिंपाक चिटकवतात, पुढे आरशाकडे येतात आरशात चिटकवतात सौभाग्यवती भाऊ. कधी कधी लाईटीच्या बटनात चिटकवतात, मेलो नाही शॉक लागून.
अशी परिस्थिती आपण स्त्रियांना आज आपल्या हिंदू धर्माचं प्रतीक आहे बघा. प्रत्येकाने टिकली लावा, कालाय तस्मै नमः, काळाप्रमाणे बदलला पाहिजे. पण टिकली लावताना सकाळी आपल्या कपाळावरती, स्त्रिया असू दे वा मुली असू दे, लक्षात ठेवा मुलींनो, आपल्या कपाळावरती थोडं का होईना, जरासं का होईना, की कपाळावरती कुंकू लावून जा. कारण कुंकवाचं सामर्थ्य आपली आजी तुम्हाला सांगू शकते. कारण त्यावेळी भलं मोठं असं कुंकू असायचं. त्याचं कारण एक, मग जिच्या कपाळी भलं मोठं कुंकू, तिच्या नवऱ्याचं आयुष्य तेवढं मोठं. त्या नवऱ्याच्या आयुष्यासाठी ती कपाळावरती भलं मोठं कुंकू लावायची. आजकालच्या सुनेंका माहित आहे हा, पण ठीक आहे, हरकत नाही. पण आणि दुसरं महत्व त्या कुंकवाचं, की वखवकलेल्या नजरा त्या कुंकवाकडे बघून शर्मेने गळून पडायच्या. एवढं सूर्याचं तेज त्या कुंकवामध्ये आहे बघा, नाही काय. म्हणून बुवाने काय सांगितलं,